हे सगळं आम्ही सांगत बसलेलो आहोत. तुम्ही लढत होता, परंतु काय झालं, आमचा एक तरुण कार्यकर्ता जो कुस्तीगीर आहे, पैलवान आहे, त्याला प्रवेश केला. त्या प्रवेशाच्या वेळेसही आम्ही तुम्हाला भेटत गेलो, सांगत गेलो, आम्हाला काहीतरी थोडी काळजी वाटायला लागली, काहीतरी तो चुकीचं घडेल असं वाटायला लागलं. तुम्ही जागृतपणे तो विषय मांडला. आणि हे सगळं करत असताना अचानकपणे आदरणीय उद्धव साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी ही सांगलीची जागाची उमेदवारी जाहीर करून टाकली. असं होतं लोकशाहीमध्ये, असं होतं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. आज या जिल्ह्यामध्ये जर आम्ही काँग्रेस पक्षाचे आमदार कार्यकर्ते असेल, जर किमान आम्हाला विचारायचं तरी की काय करायचं. एक तर जागा देणं चुकीचं होतं, हे आमचं ठाम मत आहे आणि या मताशी मी कधी बदलणार नाही. ठाम मत होते माझं. पण झालं काय, तुम्ही दिली नाही. मला माहितीये आमचा कुणाचाही आरोप रोष तुमच्यावर नाही, ह्यासाठी आज तुम्हाला बोलवलं नाही. तुम्ही गैरसमज करून घालू नका की काँग्रेसच्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या समोर हा काय आम्हाला उघडा पाडतोय का नाही. तुम्ही जे केलं ते केलं, मला माहितीये. पण कोण काय करत होतं ह्याच्यावर का बारीक लक्ष नव्हतं, हा माझा सवाल आहे. कोण काय करत होतं. कुठे या आमच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये, साहेब आज मी बोलतो उघडपणे, आमच्या सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आमचं सुदैव म्हणा की आम्हाला वसंतदादा पतंगरावजी कदम साहेबांचा वारसा मिळाला, पण आमचं एक दुर्दैव पण आहे. काय करायचं, कधी कधी म्हणतात मनासारखं होत नसेल तर दृष्ट लागते. मला आमच्या जिल्ह्याला दृष्ट लागली. विश्वजित कदम आणि या जिल्ह्यातले काही तरुण नेते एकत्र आले, त्याला दृष्ट लागली. परंतु एक मला आज सांगायचंय की या जिल्ह्यामध्ये ज्यांनी दृष्ट लावली, ही दृष्ट काढता सुद्धा येते आणि ती दृष्ट काढण्याची जबाबदारी या पुढील काळामध्ये विश्वजित कदम एकटा घेईल. गेले 1 महिना जेव्हा ही जागा शिवसेनेने जाहीर केली, ठीक आहे, 1-2 मिनिटं मला बोलू द्या, मला बरंच भरायचं अजून, बरंच बोलायचं. 1 महिना ठीक आहे साहेब, मी म्हणतो आपण आमच्यासाठी लढला, दिल्लीपर्यंत आपण गेला. आदरणीय केसी वेणुगोपाल साहेब, आदरणीय रमेश चन्नेताला साहेब, सगळे आमच्यासाठी लढले. लढलात तुम्ही, परंतु काय झालं मला माहित नाही. मला एवढंच सांगायचंय साहेब की आमच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. त्यावेळी समजून घ्यायला पाहिजे होत्या, आज समजून घ्यायला पाहिजे. हे सगळं करत असताना आज ज्यावेळेस उमेदवारी जाहीर दिली, तदनंतर सुद्धा मला राज्यातल्या देशातल्या काही नेत्यांनी आशा दिली, मला दिली की विश्वजित आपण प्रयत्न करू. ठीक आहे, त्यात प्रामाणिक प्रयत्न होता, कारण सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेसची हे आपल्यालाही मनापासून वाटत होतं. आम्ही प्रयत्न, आपण तुम्ही सगळे आमच्याशी, मला माहिती आहे रात्री 12-1 वाजता नाना पटोले साहेब, थोरात साहेब मला नागपूरमध्ये बोलले. 1 वाजता थकलेले होते. 1 ते 2 आम्ही त्यांना जागं ठेवलं, आमचं म्हणणं मांडलं. दिल्लीमध्ये आम्ही रात्री भेटलो नेत्यांना. प्रत्येक ठिकाणी माझ्या तरुण सहकार्याला मी बरोबर घेऊन गेलो, जयश्री वहिनींना सोबत घेऊन गेलो. सगळीकडे मी पारदर्शकपणे गल्ली टू दिल्ली ह्या वेळेस हे गडबाजी थांबून मी माझ्या तरुण सहकार्यासाठी तिकिटासाठी प्रामाणिक काम केलं. हे कुणी ना करू शकत नाही. हे करत असताना काय झालं मला कळत नाही. परत या ठिकाणी शेवटी आम्हाला सांगण्यात आलं की उमेदवारी कठीण आहे, अडचणीत आहे. जे एकतर्फी उमेदवारी देण्यात आली, मी ठाम भूमिका घेतली. एकतर्फी कसं, काँग्रेस पक्षाची जागा आहे, काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीने ही एकत्रित उमेदवारी जाहीर करावी, मग आम्ही आदेश मानू, मग आम्ही निर्णय मानू. कारण शेवटी इंडिया महाविकास आघाडी हे देशाच्या लोकांच्या संरक्षणासाठी होतीये, लोकहितासाठी होती, हे सगळं मान्य आहे. पण तोही निर्णय एकत्रितपणे जाहीर केला. अस्वस्थता झाली आमच्या सगळ्यांमध्ये की काय करायचं. आज तुम्ही इथं आलेला आहात, वेळात वेळ काढू काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण मार्गदर्शन द्याल, दिशा द्याल. परंतु मला एकच सांगायचंय साहेब, खरं सांगायचं की फार ताकदीने, तळमळीने, पोट तिडकीने आम्ही ही जागा काँग्रेसला मिळेल याच्यासाठी मनापासून आम्ही प्रयत्न केला. मनापासून मी प्रयत्न केला. दिवस रात्र झटलो मी. कुणी मला ताने मारले मागच्या 1.5 महिन्यामध्ये, कशाला करतोय सुशुजित, तुलाच त्रास होईल, तुला काय हौस लागली का, तुझी उमेदवारी आहे का, तुझ्या घरातली उमेदवारी आहे का. अशा अनेक लोकांनी काही गोष्टी मला या ठिकाणी सांगितल्या. मी म्हणलं नाही, ही
मी जे लढत आहोत ते खात्याच्या पंजासाठी मी लढत आहोत, हे या ठिकाणी जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं. खात्याच्या पंजासाठी. आणि मी काय चूक केली का? सगळ्यांना अंगावर घेतलं ना मी. कुणाकुणाचा वाईटपणा घेतला, जिल्ह्यातल्या नेत्यांचा घेतला, राज्यातल्या नेत्यांचा घेतला. 1.5 महिने मला काय त्रास झालाय हे मला माहिती. पण मी लढत राहिलो शेवटच्या क्षणापर्यंत, कारण माझे वडील सुद्धा वादळात दिवा लावून या ठिकाणी राजकारणात आले. आणि त्याच पद्धतीने येणारा काळ जर मला सुद्धा राजकारण करावं लागलं तर मी करायला सक्षम आहे. पण आज या ठिकाणी नाही, बरोबर आहे नाना भाऊ, बरं झालं तुम्ही आठवण करून दिली. शिवाजी पार्कच्या इथे आदरणीय थोरात साहेब, नाना पटोले साहेब, आम्ही त्यांना अडवलं. मी, विक्रम सावंत, पृथ्वीराजजी, आम्ही सगळे होतो. आणि म्हटलं आम्हाला इथे भेट घालून द्या, राहुलजींची भेट घालून द्या, केसी वेणुगोपालजींची भेट घालून द्या. आणि ह्या दोन्ही नेत्यांनी त्यांना अडवलं आणि त्यांना सांगितलं की ही जागा काँग्रेसची आपण सोडायची नाही, हे आपण या ठिकाणी इथं काँग्रेसची जागा ही लढली पाहिजे. सगळं मान्य आहे थोरात साहेब, सगळं मान्य आहे नाना पटोले साहेब. पण आज लोक कार्यकर्ते मला विचारतात शेवटी काय झालं, शेवटी काय झालं? शेवटी असं झालं की लहानपणी आम्ही काय ते साप सीडीचा खेळ खेळायचो. आणि त्याला ते असतं ना, डाईस म्हणतात इकडे, फासे बरोबर ना.